नवरात्र हा सण का साजरा केला जातो? नवरात्र हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो नवरात्री या शब्दाचा अर्थ आहे. हा सण देवी दुर्गेच्या विविध रूपाचे उपासना करण्यासाठी आणि वाईटावर चांगलेच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. या काळात भक्त उपवास करतात, पूजा करतात आणि गरबा व दांड्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आनंद व्यक्त करतात. नवरात्र का साजरा केला जातो? देवी दुर्गेची उपासना. नवरात्र हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा काळ आहे. या काळात भक्त दुर्गा देवीचे 9 रूपाचे पूजा करतात. दुसरा, वाईटावर चांगल्याचा विजय. हा सण देवीने महिषासूर सारख्या राक्षसाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तिसरा, परिवर्तन. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. या काळात नवीन शक्ती आणि उत्साह निर्माण होत असल्याच्या श्रद्धेमुळे हा उत्सव साजरा केला जातो. चौथा, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व. हा सण केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या काळात पारंपरिक गरबा आणि दांड्या नृत्य करून एकत्र येऊन आनंद साजरा केला जातो. नवरात्र कसे साजरे करतात? उपास आणि पूजा. या 9 दिवसादरम्यान भक्त उपवास करतात आणि देवीची विशेष पूजा अर्चना करतात. गरबा आणि दांडिया. गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियासारखे नृत्य प्रकार आयोजित केले जातात, ज्यात लोक एकत्र येऊन नाचतात. देवीची मूर्ती प्रतिष्ठापना. काही ठिकाणी देवी दुर्गेची मूर्ती स्थापन करून तिथे पूजा केली जाते. दसरा म्हणजेच विजयादशमी. नवरात्रीनंतर येणारा दसरा दिवस हा देवीचे विजयाचे आणि वाईटावर चांगल्याच्या अंतिम विजयाचे प्रतीक मानले जातो.